नमस्कार मित्रांनो, मी सुरेश सावरे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या अंकगणित आणि क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 28व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि लास्ट लेक्चरपासून म्हणजेच आज आपल्या मागील 27व्या लेक्चरपासून आपण एक नवीन टॉपिक चालू केला आपल्या अंकगणित आणि हा क्रॅश कोर्स जो चालू आहे त्यामधला नवीन टॉपिक म्हणजेच कुठला तर तो गुणोत्तर आणि प्रमाण जो आहे तो आपण लास्ट लेक्चरपासून चालू केला होता। आणि त्यामधले जे काही सुरुवातीचे जे प्रमाणावर या कन्सेप्टवरती जे एक्झाम्पल्स डिपेंड आहेत ते लेक्चर्स आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं। आणि त्यामधले खास करून जर तुम्ही SSC GDची एक्झामची तयारी करत असेल तर त्यामधले जे लास्टला बघा आपण जे व्युत्क्रमानुपातीवरती जे एक्झाम्पल्स डिपेंड होते ते एक्झाम्पल्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे। कारण मागील जे काही 2025 मध्ये आपली जे फेब्रुवारी महिन्यामध्ये जी एक्झाम झाली त्यामध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल्स जे आहेत ते तुम्हाला त्या कन्सेप्टवरती बघायला मिळतील। आणि बऱ्यापैकी जास्त म्हणजे कुठलीही एक्झाम द्या तुम्ही आपल्याला ते प्रमाणावरती जे एक्झाम्पल्स आहेत ते प्रत्येक एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला 1 किंवा 2 एक्झाम्पल्स हे हमखास 100% विचारले जातात। त्यामुळे महत्त्वाचं लेक्चर आहे आणि आय होप ते तुम्ही चांगल्या पद्धतीने बघितलं असेल। आणि विषय फक्त राहणार आहे तो म्हणजे आता तुम्हाला तशा टाईपच्या क्वेश्चन्सचा सराव झाला पाहिजे आणि तशा टाईपचे क्वेश्चन्स लक्षात ठेवा। खास करून तुम्हाला PYQ सिरीजमध्येच बघायला मिळतील, ते कुठल्याही पुस्तकामध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत। आणि तशा टाईपचे एक्झाम्पल्स जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल जे आहे अचिव्हर्स करिअर गाईड विटा हे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकताय, जिथे तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपण अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला तिथं सर्क्युलेट किंवा जे स्टडी मटेरियल आहे तिथं आपण ऑलरेडी शेअर केलेलं आहे। ठीक आहे। आणि आजचा जो सेशन आपण बघायचा आहे त्यामधला पुढचा पार्ट बघायचा आहे गुणोत्तर ही जी काही कन्सेप्ट आहे तर गुणोत्तर म्हणजे काय असते किंवा गुणोत्तर आपण कसं काढू शकतो आणि त्यानंतर काय गुणोत्तर एकत्र करणे, या 2 कन्सेप्टचं जे लेक्चर आहे ते आपण या आजच्या भागामध्ये बघायचं आहे। ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला आपण चालू करू। आणि त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा साधं सिंपल एक बघू की आपण गुणोत्तर जे असते ते कुठल्याही 2 संख्यांचं गुणोत्तर कशा पद्धतीने काढलं जातं किंवा गुणोत्तराचा नेमका अर्थ काय असतो ते। ठीक आहे, तर त्यासाठी समजा आपण कुठल्याही 2 संख्या जर घेतल्या, समजा काहीतरी असेल ते 45 एक संख्या घेतली आणि दुसरी संख्या कोणतीही घेऊ शकतो, समजा 60 ही संख्या घेतली। ठीक आहे, आता ह्या 2 संख्या आहेत लक्षात ठेवा। आपल्याला जर आपल्या ह्या 2 संख्यांचं काय पाहिजे, आता गुणोत्तर जर काढायचं असेल तर आपण साधं सिंपल काय करत असतो रे किंवा काय रोल असतो त्याला, तर ज्या काही संख्या दिल्या असतील मग 2 असो किंवा 3 संख्या असू दे किंवा 4 संख्या असू दे, त्या प्रत्येक संख्येला किंवा ते ज्या संख्या दिल्या जातील त्या कोणाच्या पाढ्यामध्ये आहेत आधी ते चेक करायचं। आणि शक्यतो ती जी संख्या आहे ती मोठी संख्या असली पाहिजे जेणेकरून आपलं जे गुणोत्तर आहे ते लगेच मिळावं आपल्याला। मग तसं जर बघायला गेलं तर 45 आणि 60 या ज्या काही 2 संख्या आहेत बघा त्या 15च्या पाढ्यामध्ये आहेत। ठीक आहे, मग जर मी भाग घालवला तर 15 त्रिक 45 होते आणि 15 चौक 60 होते। ठीक आहे, पहिला भाग घालवून संख्या किती मिळाल्या मला, 3 आणि 4 मिळाल्या। आता परत 3 आणि 4ला बघा कुठल्याही एका संख्येनं भाग जात नाही। मग याचाच अर्थ काय, असं जर असेल तर त्यावेळी त्यांना आपण काय करू शकतो रे, गुणोत्तराच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो। आणि गुणोत्तराचा अर्थ काय असतोय तर मध्ये फक्त तुम्हाला 2 डॉट्स द्यायचे आहेत, ते जे काय 2 डॉट दिल्यानंतर याचा अर्थ काय असतोय तर 3 आणि 4 हे काय झालं रे, गुणोत्तर मिळालं मला। कोणाचं तर त्या 2 संख्यांचं, कोणत्या तर 45 आणि 60 या 2 संख्यांचं जे गुणोत्तर आहे ते किती असायला पाहिजे माझं, 3/4। ठीक आहे, आणि याचाच अर्थ लक्षात ठेवा, ह्या 3/4लाच मी 3/4 असंही लिहू शकतो। कधी जसं मला गरज पडेल, समजा एखाद्या एक्झाम्पलमध्ये दिलेलं जे अपूर्णांक आहे त्याला मला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर डायरेक्टली करू शकता। डायरेक्टली 3/4ला तुम्ही काय लिहू शकताय, 3/4 लिहू शकताय। याच्या उलटं पण करू शकताय, समजा काहीतरी 4/7 दिलेलं आहे, यालाच तुम्ही डायरेक्टली गुणोत्तरामध्ये पण लिहू शकता। किती होणार आहे हे, 4/7 हे देखील आपण म्हणू शकतो। लक्षात ठेवा, दोघांचा जो अर्थ आहे तो एकच आहे, कुठल्याही वेगळ्या पद्धतीने किंवा काय किमती या दोघांच्या वेगळ्या नाहीत, एकच आहेत। हे फक्त गुणोत्तरामध्ये लिहिले आपण आणि हे जे संख्या आहेत त्या कोणत्या अपूर्णांकाच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत, हाच तेवढा बदल आहे। बाकी कुठलाही किमतीमध्ये वगैरे अशा कुठलाही प्रकारचा फरक आपल्याला ह्या 2 संख्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही। ठीक आहे, त्यामुळे ते एक लक्षात ठेवा, गुणोत्तराला तुम्ही अपूर्णांकात देखील लिहू शकताय आणि अपूर्णांकाला गुणोत्तरातील देखील लिहू शकताय। फक्त अट काय, जसं आपल्याला गरज आहे त्या गरजेनुसार आपण त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या मांडणी करायची। ठीक आहे, तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा। तर गुणोत्तर काढायचं कसं, कितीही संख्या असो प्रत्येकाला तुम्हाला भाग घालवत जायचं आहे आणि भाग घालवल्यानंतर ज्या काही संख्या येतील त्या काय असतं रे, आपल्या त्या 2 संख्यांचं किंवा 3 संख्यांचं गुणोत्तर असतं। क्लिअर आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला गुणोत्तर काढायचे। साधं सिंपल कन्सेप्ट आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं किंवा एकदम सिंपल कॉमन एकदम साधी सिंपल कन्सेप्ट आहे गुणोत्तर फाइंड करण्याचे, त्यामुळे आपण ह्याच्यावरती जास्त वेळ घालवायचा नाही। डायरेक्टली आता आपण बघूया की जे आपण आजच्या लेक्चरमध्ये खास करून बघायचे त्या गोष्टी, ते काय बघायचं आपल्याला की गुणोत्तर एकत्र करणे। मग ही जी काही कन्सेप्ट आहे नावातच आहे बघा, गुणोत्तर एकत्र करायचं असेल आपल्याला तर आपल्याला माहिती आहे की एकत्र आता करायचं असेल तर
2 ते 3 गुणोत्तर आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिले पाहिजेत. ठीक आहे, ॲटलिस्ट 2 तरी गुणोत्तर असले पाहिजेत आणि त्यांना आपण काय करू शकतोय, एकत्र करू शकतोय. मग आता 2 एकत्र करण्यासाठी जसं पहिला साधं एक्झाम्पल घेऊ आपण. काय बघा, तर A/B किती आहे, 3/4 आणि दुसरं एक गुणोत्तर आहे B/C. पुढचं एक गुणोत्तर आपल्याला आहे बघा, तर 8/9. ठीक आहे, आणि यावरती जो प्रश्न आपल्याला विचारला जातो तो काय असतो रे, तर ह्या 3 संख्यांचं एकत्रित गुणोत्तर म्हणजेच किती काय असणार आहे, ABC यांचं एकत्रित गुणोत्तर किती. ठीक आहे, मग अशा पद्धतीचा जो प्रश्न आहे तो आपल्याला विचारला जातो आणि ह्याला जी कन्सेप्ट आहे ती काय वापरायची असते आपल्याला, तर गुणोत्तर एकत्र करणे ही कन्सेप्टचा वापर करायचा आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला 2 गुणोत्तर दिले जातात आणि त्यांना एकत्र करायचं असते. म्हणजेच काय एकत्र म्हणजे ABC ह्यांच्या तिघांचे एकत्रित व्हॅल्यू काय असायला पाहिजेत, हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग आता हे सोडवण्यासाठी काय करायचं आहे लक्षात ठेवा. आता त्यासाठी तर बघा, इथं ज्यावेळी तुम्हाला 2 गुणोत्तर दिले जातील, प्रत्येक अक्षरामध्ये तुम्हाला एक जे अक्षर आहे ते कॉमन 100% मिळणार. मग इथं बघा, पहिल्यामध्ये B अक्षर आहे आणि इथं पण B अक्षर, हे 2 अक्षर कॉमन आहे प्रत्येक गुणोत्तरामध्ये. मग तेच आपल्याला मांडणी करताना काय करायचं, त्या अक्षरावरती फोकस असला पाहिजे. जे अक्षर लक्षात ठेवा कॉमन आहे त्याची जी मांडणी आहे ती एकाखाली एक आली पाहिजे. क्लिअर आहे, कोणतं जे अक्षर कॉमन असेल प्रत्येक गुणोत्तरामध्ये ते एकाखाली एक लिहायचं आहे. बाकीचं सेम राहील. इथं A/B आहे आणि इथं काय असणार आहे, B/C. किमती जर टाकल्या मी, आता पहिला AB किती आहे रे, तर तिथं किमती आहे अशा लिहा 3 आणि 4. दुसऱ्या किमती काय काय आहेत, 8 आणि 9. दुसरा B 8 आहे आणि C ह्याच्या पुढं लिहायचं. त्यानंतर बघा, इथं अशा तुम्हाला 2 रिकाम्या जागा मिळतील, म्हणजे 4च्या पुढं आणि इथं 8च्या समोर. मग इथं काय करायचं आहे तुम्हाला, या पॉईंटपासून ह्या आडव्या रेषेतला शेजारचा अंक तुम्हाला तिथं लिहावा लागतो. मग इथं पण सेम बघा, इथं आडवी रेष मारली तर शेजारचा अंक मला इथं लिहायचा आहे. मग तसा कोण कोण मिळतोय बघा, इथं हे 4 लिहावं लागेल आणि इथं शेजारचा अंक कोण आहे, 8 हा अंक आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला काय, शेजारचे अंक लिहिल्यानंतर आपल्याला उभ्या पद्धतीने ह्यांचं काय करायचं आहे, गुणाकार करायचा. मग गुणाकार बघा काय काय होईल रे, तर 8 त्रिक 24, त्यानंतर होणार 8 चौक 32 आणि हे होणार आहे 9 चौक 36. क्लिअर आहे, अशा पद्धतीने काय मांडणी करून उभा गुणाकार करायचा आहे. आणि हे केल्यानंतर ज्या किमती येतील, काय काय बघा 24, 32 आणि 36 यांना परत चेक करायचं की ह्या संख्यांना भाग जातो का. कारण गुणोत्तराचं जसं आपण सुरुवातीला बघितलं बघा, गुणोत्तराचा अर्थ काय असतोय, त्या तिन्ही संख्यांना जर भाग जात असेल तर घालवणं हे कंपल्सरी असते, लक्ष ठेवा. आणि तुम्हाला हीच काळजी जास्त करून घ्यायची, ज्यावेळी तुम्ही एक्झाम्पल सोडवशीला तर आपल्याला ज्यावेळी तुम्ही संख्या काढशीला गुणाकार केल्यानंतर कंपल्सरी चेक करायचं आहे तुम्हाला की दिलेल्या संख्यांना कुणी भाग जातोय का. मग इथं बघा 24, 32 आणि 36 ह्या तिन्ही संख्या काय तरी 4च्या पाड्यात आहेत, त्यामुळे मी 4 भाग घालू शकतोय. 4 × 24, 4 × 8 = 32 आणि 4 × 9 = 36. आणि ह्यांचा जो सिक्वेन्स आहे तो इथं जो आपण लिहितो तो सिक्वेन्स तुम्हाला खाली बघायला मिळेल. म्हणजे पहिलं अक्षर बघा A होतं, मध्ये अक्षर B आहे आणि सगळ्याच राईट साईडला अक्षर C आहे. याचाच अर्थ काय, ABC ह्या 3 संख्यांचं जे गुणोत्तर आहे, एकत्रित गुणोत्तर किती असायला पाहिजे रे, 6, 8, 9 हे आपलं काय असलं पाहिजे, फायनल आन्सर असणार आहे तुम्हाला. क्लिअर आहे, तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं आहे, प्रोसेस फॉलो करायचे आहे हे गुणोत्तर एकत्र करत असताना. मग आता लक्षात ठेवायचं काय काय लक्षात ठेवा तुम्हाला, पहिलं म्हणजे काय, जे अक्षर कॉमन आहे ते एकाखाली एक आलं पाहिजे, हे पहिलं लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, रिकाम्या जागा जिथं राहतात तिथं कुठला नंबर लिहायचा आहे, तर आडव्या रेषेतला शेजारचा अंक तुम्हाला तिथं लिहायचा आहे. आणि आल्यानंतर गुणाकार जो आहे तो मात्र तुम्हाला उभा गुणाकार करायचा, लक्षात ठेवा, आडवा गुणाकार करायचा नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्हाला काय लक्षात ठेवायची असेल तर इथं बघा 2 गुणोत्तर एकत्र केलेत आपण. हे पहिलं गुणोत्तर होतं आणि हे दुसरं गुणोत्तर आहे. जर ज्यावेळी आपण 2 गुणोत्तरांना एकत्र करतो, लक्षात ठेवा तुम्हाला नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचं आहे. इथं जो टेबल तयार झाला आहे माझा, इथं बघू शकताय आडव्या 3 संख्या आहेत आणि उभ्या 2 संख्या आहेत. याचाच अर्थ काय, ज्यावेळी मी 2 गुणोत्तर एकत्र करत असतोय, जो टेबल माझा तयार होतो लक्षात ठेवा तो किती रे, तर 3/2चा टेबल तुमचा तयार झाला पाहिजे. क्लिअर आहे, कधी ज्यावेळी तुम्ही 2 गुणोत्तर एकत्र करता त्या टायमिंगला 3/2चा टेबल तयार होतो हे लक्षात ठेवा. 3 आडव्या संख्या मिळतील आणि 2 उभ्या संख्या मिळतील. आणि ह्याचं काळजी तुम्हाला कधी घ्यायचं आहे, समजा एखाद्या विद्यार्थ्यानं गुणोत्तर एकत्र करत असताना त्यानं 2/2चा टेबल तयार होत असेल, म्हणजे आडव्या 2 संख्या होतात आणि उभ्या पण 2 होतात, किंवा एखाद्यानं आडव्या 2 केल्या आणि उभ्या 3 केल्या, तर अशा वेळी तुम्हाला समजायला मदत होईल की यार आपला टेबल काहीतरी चुकलेला आहे, मांडणी कशा काहीतरी वेगळी केलेली आहे आपण. मग या गोष्टीसाठी हे तुम्हाला वाक्यातले तिथं तुमच्या नोटबुकमध्ये नोट करायचं आहे. काय, ज्यावेळी 2 गुणोत्तर एकत्र केली जातात त्यावेळी
3/2चा टेबल तयार होतो. हे वाक्य नोट करून ठेवायचं आहे, महत्त्वाचं वाक्य आहे. आणि त्याचा उपयोग जो आहे तो जसं आपण पुढं जाईल तशात एक्झाम्पल सोडवत असताना तुम्हाला ह्याचा उपसंदर्भ आहे तो तुम्हाला तिथं बघायला मिळेल की मी हे का म्हणतोय ते. क्लिअर आहे. चलो आता पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल एक बघू आपण. म्हणजे सगळे एक्झाम्पल्स असेच बघायचे आहेत आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये, कारण हाच एक महत्त्वाची गोष्ट आहे, गुणोत्तरामधला महत्त्वाचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये गुणोत्तर एकत्र करणे कशा पद्धतीने केलं जातं ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल आहे बघा काय, तर A/B घेऊ आपण 5/6 आणि B/C जर समजा काहीतरी आहे 12/25. ठीक आहे. असं हे पुढचं एक्झाम्पल आहे आपलं. तर सेम आता तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि उत्तर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जे आन्सर जे आपल्याला लागणार आहे लक्षात ठेवा, तो सिक्वेन्स आहे असाच असणार आहे. काय A-B-C यांचं एकत्रित गुणोत्तर किती. ठीक आहे. तर इथं डायरेक्टली सगळे जे एक्झाम्पल्स आहेत आपण बोर्डवरतीच लिहायचे आहेत, डायरेक्ट स्क्रीनवरती एक्झाम्पल येणार नाही, कारण शाब्दिक असं कुठलंही एक्झाम्पल आपण आजच्या लेक्चरमध्ये बघायचं नाही. ठीक आहे. तर बघा आता एक्झाम्पल काय, A-B 5/6 आहे, B-C 12/25 आहे, A-B-C एकत्रित किती असला पाहिजे. व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही आणि उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 बाय 1 प्रोसेस फॉलो करायचं आहे. आणि जसं आपण सुरुवातीला बघायचं A-B-B-C जे लिहिलं होतं ते प्रत्येक एक्झाम्पलला लिहित बसायचं नाही, डायरेक्टली किमती टाकू शकताय तुम्ही. पहिला A-B बघा किती आहे रे, 5/6 आहे. नियम काय सांगतोय, कॉमन अक्षराच्या खाली कॉमन अक्षर पाहिजे, म्हणजे बीच्या खाली इथली बीची किंमत असणार आहे. मग इथला बी किती आहे रे, दुसरा 12 आहे. 12च्या पुढं कोण असणार आहे, 25 असणार आहे. त्यानंतर आडव्या आपलं 2 संख्या रिकाम्या राहतील. आडव्या रेषेतला शेजारचा तिथे लिहायचं आहे म्हणलं आपण, इथं म्हणजे 6 येणार आहे, इथं आडव्या रेषेतला 12 येणार आहे. आणि गुणाकार जसं म्हणलं कसा करायचा आपल्याला, तर उभ्या पद्धतीनं गुणाकार करायचा आहे. गुणाकार करू बघा काय काय होईल, 12×5 = 60, इथं होणार आहे 12×72 आणि इथं होईल बघा 25×150. म्हणजे 3 संख्या मिळाल्या, 60, 72 आणि 150. मग आता जसं म्हटलं चेकिंग करायचं आहे की प्रत्येकाला कोणी कोणी भाग जाईल. 60ला बघा 6नं भाग जातोय. ठीक आहे. मग इथं पण 12×72 जाते आणि इथं होणार आहे बघा 6×1=6, 6×2 12 आणि 6×25. येस. त्यामुळे प्रत्येकाला 6/6नं भाग जातोय. घालू आपण 6×10 = 60, 12×72 आणि 25×150. म्हणजे याचाच अर्थ काय लक्षात ठेवा. आणि सिक्वेन्स तोच असणार आहे माझा काय, A-B-C. म्हणजे A-B-Cचं जे गुणोत्तर आहे एकत्रित ते किती असायला पाहिजे, 10, 12, 25. हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक, क्लिअर आहे. किती असेल आपला उत्तर, तर 10, 12, 25. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल घेऊ आता आपण. आणि पुढचं जे एक्झाम्पल आहे बघा ते आहे काय, PQच्या बाबतीतलं दिलेलं आहे. P/Q 5/7 आहे, P/Q 5/7 आणि Q/R ह्याची जी किंमत आहे ते बघा 10/6. सेम व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर ह्याचं काढण्याचा प्रयत्न करायचा. आणि इथं का आता सिक्वेन्स जो आहे तो काय मिळणार आपल्याला, तर P-Q-R ह्यांचे एकत्रित गुणोत्तर किती असणार आहे आता. ठीक आहे. म्हणजे जे आन्सर आपल्याला शोधायचं आहे ते काय काय असणार आहे, P/Q/R. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय शोधायचं आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. सेम काही वेगळं करायचं नाही. इथं जर कॉमन अक्षर म्हटला तर बघा Q हे अक्षर कॉमन आहे, मग सेम मांडणी होणार आहे. म्हणजे Qच्या खाली Q अक्षर आपल्याला लिहावं लागेल. मग पहिला बघा 5/7 आहे, म्हणजे दुसऱ्या Qची किंमत 10 आहे, म्हणजे 10च्या खाली 7च्या खाली 10 येणार आहे. आणि त्याच्यानंतर 10/6 लिहिले. परत इथं 2 रिकाम्या जागा राहतील. शेजारचा नंबर तिथं लिहायचा आहे आपल्याला. इथं असणार आहे 7 आणि इथं कोण असेल रे, 10 असणार आहे. उभ्या पद्धतीने गुणाकार 10×50 70 आणि 6×7=42. 50, 70, 42 मिळालं. मग आता पण नियम काय, भाग घालवायचा आपल्याला. तिन्ही संख्या बघा समसंख्येत, याचा अर्थ काय, तिन्ही संख्यांच्या निम्म करू शकतो मी डायरेक्टली. 50च्या निम्म जसं की बघा 25 आहे, 70च्या निम्मा 35 आहे आणि 42च्या निम्मा किती असतो रे, 21. आणि इथं बघा ह्यांना परत भाग जात नाही आहे. याचाच अर्थ काय, तर P/Q/R यांचं जे एकत्रित गुणोत्तर आहे ते किती असायला पाहिजे रे, तर 25, 35, 21 हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल इथं. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल आता बघूया आपण. XYच्या बाबतीमधलं आहे अक्षर गुणोत्तर आहे. X/Y 12/5. XY आहे किती दिले आपल्याला, 12/5 आहे. आणि दुसरा आहे तो Y/Z आहे 15/8. किती आहे ते, 15/8.
एक्झाम्पल सेम काय एक्स वाय झेड यांचं तिघं एकत्रित गुणोत्तर किती असणार आहे हे याचं उत्तर आपल्याला आता शोधायचं आहे. ठीक आहे, काही वेगळी प्रोसेस नाही. जसं तुम्हाला म्हणलं काय सेम आता इथं वाय अक्षर हे तुम्हाला कॉमन मिळेल. वाय अक्षराच्या खाली वाय अक्षर आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे बाकी विशेष काय करायचं नाही. पहिला 12 5 आहे असं येणार आहे. वायची किंमत दुसरी बघा 15 आहे. 15च्या पुढं 8 येईल. अशा पद्धतीने पहिली मांडणी होईल. शेजारचे नंबर्स लिहावे लागतील. इथं 5 येणार आहे, इथं येणार आहे 15. उभ्या पद्धतीने गुणाकार 15 गुणिले 12 डायरेक्टली लक्षात ठेवा ते 180 असते. 15 5 75 आणि 8 5 40. ठीक आहे, परत आता इथं बघा 0 5 0 याचा अर्थ काय तिघांना मी 5 न भाग घालवू शकते. ठीक आहे, भाग घालूया. किती राहील रे, तर इथं बघा पहिला लागेल 5 त्रिक 15. परत किती उरणार आहे माझं, तर 3 उरेल. 30 झालं आणि 5 सक्क 30. 15 5 75 आणि 15 8 5 8 40. 36 15 8 हे आपलं काय असणार आहे रे फायनल आन्सर असेल. सिक्वेन्स काय माझा सेम एक्स वाय झेड हा माझा काय असणार आहे सिक्वेन्स असेल. क्लिअर आहे. उत्तर किती असायला पाहिजे, तर 36 15 8. पुढचं एक्झाम्पल घेऊ. आता जे एक्झाम्पल लिहितोय बघा ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण इथं जो सिक्वेन्स आहे तो थोडासा वेगळा दिला आहे तुम्हाला. काय आहे बघा, तर A∗B बरोबर 14 8 आणि दुसरा जो आहे तो A∗C आहे आणि A∗C आपल्याला सांगितलं आहे 4 5 आहे. ठीक आहे, आणि इथं आपल्याला जो सिक्वेन्स पाहिजे तो सेम असणार आहे माझा. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. सिक्वेन्स जो ठेवायचा आहे तुम्हाला लक्षात ठेवा तो ह्याचं उत्तर सांगायचं आहे. A B C तिघं एकत्रित किती असणार आहेत. आणि इथं जे आपण पहिलं जे एक्झाम्पल जे पहिलं वाक्य बघितलं होतं की बघा ज्यावेळी 2 गुणोत्तर एकत्र केले जातात त्यावेळी नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला काय की 3/2चा टेबल माझा तयार होत असतोय. मग हे त्याचं जे किंवा त्याचं जे काय म्हणतो आपण काळजी जी आहे ती तुम्हाला इथं या एक्झाम्पलसाठी घ्यायची आहे. कारण इथं बघा AB आणि AC दिलं आहे तुम्हाला, AB आणि BC दिलेला नाही. मग अशा वेळी तुम्हाला ती काळजी जास्त घ्यायची आहे. आणि जसं म्हटलं तुम्हाला सिक्वेन्स एक प्रॉपर मेंटेन ठेवायचं आहे. उत्तर जे सांगायचं आहे ते ABC या फॉर्ममध्ये उत्तर तुमचं असलं पाहिजे. मग आता इथं बघा जसं आपला रूल काय आहे कॉमन अक्षर एकाखाली एक लिहायचं आहे. इथं 2 गुणोत्तरामध्ये बघितला तुम्ही तर A अक्षर हे तुम्हाला कॉमन मिळते. म्हणजे याचाच अर्थ काय तर ती काळजी जे घ्यायची सुरुवातीला आपण अल्फाबेट्स मांडूया Aच्या खाली A अक्षर आलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा इथं B आहे तो इथं लिहावा लागेल आणि C जो असणार आहे तो इथं लिहावा लागेल. का, कारण जो टेबल फॉलो होतो लक्षात ठेवा आपला जो टेबल तयार करायचा आहे तो 3/2चाच टेबल तयार झाला पाहिजे. काय काय विद्यार्थी जर समजा ह्याला असं म्हणतील AB हा सुरुवातीचा Aच्या खाली A आणि C इथं लिहितील. पण इथं जर लक्षात ठेवा जर तुम्ही हा टेबल तयार केला तर हा किती होतोय रे तर 2/2चा टेबल तयार होतोय, जे की लक्षात ठेवा चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला थोडासा इथं सिक्वेन्स चेंज करावा लागेल. BA आणि AC अशा फॉर्ममध्ये तुम्हाला टेबल तयार करावं लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळे पुढं कंटिन्यू करूया. पहिले किमती टाक्या. B ची किंमत बघा 8 आहे आणि A ची किंमत पहिल्या 14 आहे म्हणजे 8 आणि 14 आलं. दुसऱ्या A ची किंमत आहे 4 आणि C ची किंमत आहे 5 आणि आडव्या रेषेत म्हणजे इथं 14 असणार आहे आणि इथं 4 असणार आहे. पण काळजी घ्यायची सिक्वेन्स लक्षात ठेवा. सिक्वेन्स आपण चेंज केला आहे. याचा जो सिक्वेन्स येणार आहे उत्तराचा तो काय असणार आहे माझा BAC असा सिक्वेन्स असणार आहे, ज्याच्यासाठी फायनल आन्सरसाठी तो सिक्वेन्स आपल्याला चेंज करायचा आहे. ठीक आहे, उभ्या पद्धतीने गुणाकार करू. किती होते बघा 8 चौक 32 14 चौक 56 आणि 14 पंचे 70. बघितल्यानंतर बघा तिन्ही संख्या काय मिळतात तरी समसंख्या आहेत. निम्म करू शकतोय मी. 32च्या निम्मा केला तर 16 मिळेल. 56च्या निम्मा 28 आणि 70च्या निम्मा किती असतो रे तर 35. आणि ह्या 3 संख्यांना परत भाग जात नाही आहे. ह्याचं जे आन्सर आहे लक्षात ठेवा सिक्वेन्स जसं म्हटलं तुम्हाला तो काय आहे असणार आहे माझा BAC सिक्वेन्स असणार आहे BAC. पण विचारलं आहे मला काय ABC. त्यानुसार ह्याचं जे आपल्याला जो सिक्वेन्स आहे तो चेंज करावा लागेल. A ची किंमतमध्ये आहे 28, B म्हणजे 16 आणि C म्हणजे 35. याचा अर्थ लक्षात ठेवा फायनल आन्सर जे असणार आहे माझं ते काय असायला पाहिजे तर 28 16 35 हे आन्सर मला टिक करायचं आहे. त्याचं रिझन काय, कारण आपल्याला जो सिक्वेन्स विचारला आहे तो ABCचा आहे. सोडवून जे कॅल्क्युलेशन करून जो सिक्वेन्स आला आहे माझा तो काय आला आहे BAC आलेला आहे. आणि गुणोत्तरामध्ये तुम्हाला हीच काळजी घ्यायची आहे की प्रॉपर सिक्वेन्स तुम्हाला आन्सरमध्ये शोधणं फार ऑप्शनमध्ये शोधणं गरजेचं आहे. कदाचित हेच उत्तर काढून तुम्ही जर टिक मार्क केलं लक्षात ठेवा तरी व्हॅल्यू जरी समान असतील सेम असतील पण त्यांचा सिक्वेन्स क्रमानं असणं फार गरजेचं आहे. उत्तर किती असायला पाहिजे तुमचं 28 16 35. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा अशाच पद्धतीचा आहे.
तिथं जो सिक्वेन्स आहे तो चेंज केलेला आहे. तर एक्झाम्पल काय आहे बघा तिथं, तर XY आहे 15-14, X⁻² 15-14 दिलेलं आहे आपल्याला, आणि X⁻Z आहे. XZ ची जी काही किंमत आहे ती आहे बघा 20-7. इथे ठीक आहे. तर इथं पण सेम जो सिक्वेन्स आपल्याला शोधायचा आहे तो असणार आहे काय, तर XYZ आपल्याला गुणोत्तर शोधायचा. सेम एक्झाम्पल आहे, काही वेगळं करू नका. तुम्हाला फक्त काय करायचे, टेबल तयार करत असताना जो सिक्वेन्स मिळणार आहे तो वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला इथं मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर मात्र ह्याचं काय करायचं आहे, स्वतः शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण कन्सेप्ट एकदम साधी सिंपल आहे, फक्त मांडणी जी आहे तो सिक्वेन्स याचीच तुम्हाला फक्त इथं काळजी घ्यायची असते. वेगळं किंवा एक फार मोठी किंवा रॉकेट सायन्सची कन्सेप्ट आपल्याला इथं अजिबात वापरायची नाही. ठीक आहे. तर बघा सेम असणार आहे माझं, जसं म्हटलं इथं पण तुम्हाला सिक्वेन्स चेंज करावं लागेल का, कारण इथं बघा X हे अक्षर कॉमन आहे. म्हणजेच मी मांडणी जी करणार आहे ती अशा पद्धतीनं करावं लागेल. Xच्या खाली X, इथं Y टाका आणि इथं कोण असणार आहे, Z असणार. ठीक आहे. ही Y ची किंमत इथं पण लिहू शकताय तुम्ही, Z इथं लिहू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. जसं लिहिशील त्यानुसार फक्त तुमचा सिक्वेन्स बदलेल, उत्तर चुकत नाही. ठीक आहे. व्हॅल्यू लिहूया. Y म्हणजे किती आहे रे, 14 आहे. X म्हणजे 15. ठीक आहे. त्यानंतर इथला X म्हणजे 20 आहे आणि Z किती आहे, 7 आहे. आडव्या रेषेतला शेजारचा नंबर लिहावा लागेल. इथं 15 मिळेल आणि इथं 20 मिळणार. ठीक आहे. म्हणजे याचा सिक्वेन्स काय आहे, YXZ हा सिक्वेन्स असेल. गुणाकार करू उभ्या पद्धतीनं. 14 दूनी 28, 280 होईल. परत 15 दूनी 30 आणि 15 सत्ते 105. ठीक आहे. त्यानंतर बघा आता प्रत्येकाला आपल्याला भाग घालवायचा आहे. मग भाग घालवल्यानंतर काय काय मिळेल मला, तर पहिला मिळेल बघा इथं काय मिळणार आहे रे, तर 5 भाग जाईल प्रत्येकाला. ठीक आहे. एकक आणि 0 आणि 5 आहे म्हणजे 5 भाग घालूया आपण. 5 × 25, 3 उरेल, 5 × 30, हे 5 × 30 डायरेक्टली जाईल. परत हे 5 दूनी 10 आणि 5 × 5. मग इथं बघा 56, 60, 21 आलं आणि ह्यांना कोणीही भाग जात नाही आहे. सिक्वेन्स काय असणार आहे माझा, Y⁻² X⁻² Z हा. पण आपल्याला विचारलं आहे काय, XYZ विचारलं आहे. मग त्यासाठी बदल सिक्वेन्स, X म्हणजे 60 येईल, Y म्हणजे 56 आणि Z म्हणजे किती रे, 21. म्हणजेच 60, 56, 21 हे माझं काय इथं असणार आहे, फायनल आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, अशा ज्यावेळी एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाईल तो फक्त सिक्वेन्स तुम्हाला चेंज करायचं आहे, बाकी काहीही वेगळं करायचं नाही. ठीक आहे. आणि अशा टाईपचं या गुणोत्तरामधलं लास्टचं एक्झाम्पल आपण बघूया. फक्त काय की इथं आत्तापर्यंत बघा आपण 2 गुणोत्तर एकत्र केली आणि 3 गुणोत्तर देखील आपल्याला विचारले जाऊ शकतात. एक्झाम्पल आहे काय आपल्याला, तर AB 5-6 आहे. 3 गुणोत्तर आपल्याला आता एकत्र करायचे आहेत. AB 5-6, BC आहे 10-9 आणि CD जो आहे तो आहे 4-5. ठीक आहे. तर 3 गुणोत्तर देखील आपल्याला विचारले जाऊ शकतात एकत्र करण्यासाठी. आणि हे लास्ट म्हणजे लास्ट जी एक्झाम्पल म्हणतो ना आपण, ह्यामध्ये हायेस्ट लेवल काय विचारले जाऊ शकते. तर लक्षात ठेवा, हायेस्ट लेवल म्हटलं तर तुम्हाला 3च गुणोत्तर मॅक्सिमम विचारले जाऊ शकतात एकत्र करण्यासाठी. मग इथं सेम प्रोसेस करायची मला, एकाखाली एक कुठलं अक्षर लिहायचं जे कॉमन आहे ते. मग इथं बघा या पहिल्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर B अक्षर मला कॉमन मिळत होतं. आतापर्यंत आपण असे सोडवले. मांडणी करूया. 5-6, 6च्या खाली दुसरा B म्हणजे 10-9 येणार आहे. इथं फक्त एक्स्ट्रा बघितला तर इथं बघा, इथं एक C अक्षर कॉमन आहे आणि इथं आता C अक्षर कॉमन आहे. याचा अर्थ काय, तर Cच्या खाली C ची किंमत आली पाहिजे. मग इथं C 9 आहे, इथं C 4 आहे, मग 9च्या खाली 4 येईल आणि पुढे येणार आहे 5. म्हणजे इथं बघा तुम्हाला एवढ्या रिकाम्या जागा मिळतील. ठीक आहे. मग रिकाम्या जागा आपण काय म्हणतोय, आडव्या रेषेतला शेजारचा नंबर तिथं लिहायचा आहे. म्हणजे इथं बघा, इथं 4 येणार आहे, इथं पण 4 येईल, इथं 10 येणार, इथं 9, इथं 6 आणि इथं पण 6. आणि गुणाकार जो करतोय आपण तो कसा रे, तर उभ्या पद्धतीनं गुणाकार करायचा आहे. सिंपल. मग आता गुणाकार करू बघा किती होणार आहे. हे 5 चोक 20 आणि 20 10 200. परत 6 चोक 24, 24 म्हणजे 240 होईल. परत सेम किती होणार बघा, हे 9 चोक 36 करा किंवा 9 सक 54 आणि 54 गुणिले 4. 54ची दुप्पट जर केली तर 108 मिळते आणि 108ची दुप्पट 216. परत इथं बघा सेम 6 पंचे 30 आणि 9 त्रिक 27, 270. आता इथं बघा प्रत्येक संख्या जर तुम्ही बघितल्या तर समसंख्या आहे. त्या समसंख्याचा अर्थ काय रे, प्रत्येकाला मी 2-2 न भाग किंवा निम्म करू शकतो डायरेक्टली. जसं की 200च्या निम्मा जर मी केला तर 100 मिळेल. 240च्या निम्म 120
216च्या निम्मा किती असतो रे 108 आणि 270च्या निम्मा जर केलं तर 135. ठीक आहे. मग आता इथं परत बघा ह्या तिघांना बघा 3 भाग जातोय. 3ची कसोटी अप्लाय करू शकताय पण 3 100ला भाग जात नाहीये. सम विषम अशा संख्या मिळतात मला. याचाच अर्थ काय तर हेच माझं काय असलं पाहिजे लक्षात ठेवा. हे फायनल आन्सर असणार आहे आणि ह्याचा जो सिक्वेन्स असणार आहे तो काय ABC आणि D प्रॉपर सिक्वेन्स असेल कारण आपण एक्झाम्पलमध्ये कुठल्याही प्रकारचा सिक्वेन्समध्ये बदल केलेला नाही. आणि ह्यामध्ये लास्ट एक्झाम्पल लास्ट टाईप तुम्हाला अशाच पद्धतीचा विचारला जातो. ह्याच्यापेक्षा वेगळं एक्झाम्पल तुम्हाला या पद्धतीमध्ये कधीही विचारलं जात नाही. ठीक आहे. तर हे साधं पहिला टाईपचे एक्झाम्पल साधे सिंपल जिथं तुम्हाला काय दिलं जाते रे तर गुणोत्तर जे आहे ते डायरेक्टली दिलं जाईल. ठीक आहे. मग मात्र आता जे एक्झाम्पल्स आपण बघायचे आहेत गुणोत्तर एकत्र करत असताना ते एक्झाम्पल्स जे बघायचे ते लसावी कन्सेप्टवर डिपेंड असणारे बघायचे. ठीक आहे. म्हणजे इथं जी पद्धत जी वापरायची आपल्याला ती लसावी पद्धत वापरायची. इथून पुढे जेवढे आपण एक्झाम्पल घेणार आहे प्रत्येक एक्झाम्पल प्रत्येक गुणोत्तर एकत्र करत असताना लसावी पद्धतीचा वापर करायचा. आणि लसावी पद्धतीवर लक्षात ठेवा 2 टाईपचे एक्झाम्पल्स डिपेंड असते. त्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे काय आहे बघा ते तर 3A बरोबर 4B बरोबर 5C. ठीक आहे. हे टाईपचं एक एक्झाम्पल आहे आणि ह्या लसावीमध्ये 2 कॅटेगरी येतात त्यामधलं हे पहिल्या टाईपचं एक्झाम्पल आहे. इथं जर बघितलं तुम्ही तर डायरेक्टली बघा गुणोत्तर दिलेलं नाही आहे. मागच्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं A:B B:C असं गुणोत्तर किंवा X:Y असं हे जे गुणोत्तर आहे ते दिलं जात होतं तुम्हाला. इथं तसं गुणोत्तर दिलेलं नाही. मग असं एक डोक्यामध्ये हा टाईप डोक्यामध्ये फिट करा. अशा पद्धत जर दिसलं तुम्हाला आणि गुणोत्तर एकत्र करायचं असेल प्रश्न तुम्हाला सेम विचारला जाईल काय तर ABC यांचं एकत्रित गुणोत्तर घेते. प्रश्न बदलणार नाही प्रश्न सेम राहील फक्त विचारण्याची जी पद्धत आहे ती एक्झाम्पल दिलेला डाटा वेगळा आहे तुमचा. मग अशा वेळी लसावी पद्धत वापरायची आहे. लसावी कोणाकोणाचा 3 4 आणि 5चा लसावी घ्यायचा आहे. किती येणार रे तर हे बघा 5 चौक 20 आणि 20 त्रिक 60. ठीक आहे. लसावी किती मिळेल मला 60 हा लसावी मिळेल. आणि डायरेक्टली काय करायचं होतं तुम्हाला जर गुणोत्तर पाहिजे असेल तर या लसावीला इथल्या प्रत्येक संख्येने भागायचं. भागल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला काय तिन्ही संख्यांचं गुणोत्तर एकत्र मिळेल. म्हणजेच काय मिळेल बघा इथं डायरेक्टली ABC बरोबर लसावी भागिले 3 पहिलं जे आहे ते लसावी भागिले 4 आणि लसावी भागिले 5. क्लिअर आहे. पहिल्या लसावी शोधायचं आहे. लसावी शोधल्यानंतर इथं ज्या संख्या असतील त्या संख्येने डायरेक्टली त्या लसावीला भागायचं आहे तुम्हाला. मग काय काय होईल बघा तर 60 भागिले 3 20 येणार आहे. 15 चौक 60 आणि परत होणार आहे 12 पंचे 60. म्हणजे ज्याचा अर्थ काय ABCचं जे एकत्रित गुणोत्तर आहे ते किती असेल रे माझं 20 15 12 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर हा टाईप लक्षात ठेवा. टाईप महत्त्वाचा आहे. टाईप कळला की प्रोसेस लक्षात येईल. जर तुम्हाला टाईपच नाही कळला तर विनाकारण आपण काहीतरी आला गुणोत्तर वगैरे काय पण लावत बसेल. त्यामुळे अशा एक्झाम्पलला तुम्हाला काय लसावी पद्धत काय करायची फॉलो करायची आहे. ठीक आहे. पुढचं एक एक्झाम्पल आहे अशाच पद्धतीचं आहे. त्यासाठी व्हिडिओ पॉज करून एक्झाम्पल लिहिल्यानंतर तुम्ही उत्तर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक्झाम्पल आहे 6P बरोबर 5Q बरोबर 10R आणि जे सिक्वेन्स तुम्हाला शोधायचा आहे तो काय असेल आता इथं तर PQR यांचं एकत्रित गुणोत्तर किती असणार आहे. सेम प्रोसेस काय वेगळं करू नका. पहिला तुम्हाला लसावी शोधायचा आहे आणि त्या लसावीला फक्त काय करायचं आहे 6 5 आणि 10 भागत जायचं आहे. ठीक आहे. तर आता इथं बघा आधी लसावी काढणं गरजेचं आहे. लसावीला काय करतो आपण मोठ्या संख्येच्या पाड्याचा वापरच करायचा आहे. टेबल तुम्ही इथं जर करत असाल लक्षात ठेवा तर काही उपयोग नाही आहे कारण एकदम तोंडी ज्यांचे पाडे तुमचे पाठ चांगलेच असतील अशा संख्या आहे तिथं. त्यामुळे लसावीसाठी मोठा संख्येत 10 आहे बघा 10 त्रिक 30 5च्या पण पाड्यात आणि 6च्या पण पाड्यात आहे. याचा अर्थ काय जो लसावी आहे लक्षात ठेवा तो लसावी मला इथं किती मिळेल 30 हा आपला लसावी असणार आहे. ठीक आहे. मग आता काय जसं म्हणलं तुम्हाला गुणोत्तर पाहिजे असेल तर प्रत्येकाला भागायचं आहे. मग 30ला 6 जर भागलं किंवा डायरेक्टली लिहितोय ते 30/6 होईल. दुसरा 30/5 आणि तिसरं 30/10. भागल्यानंतर काय काय मिळेल तर 6 पंचे 30 5 सक 30 आणि तिसरं काय 10 त्रिक 30. म्हणजेच जे गुणोत्तर आहे लक्षात ठेवा PQRचं ते किती असलं पाहिजे माझं 5 6 3. क्लिअर आहे. नेक्स्ट पुढचा अशा टाईपचं एक लास्ट एक्झाम्पल बघू आपण कारण जसं तुम्हाला वेगळं काय करायचं नाही हीच प्रोसेस प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फॉलो करायची आहे. एक्झाम्पल आहे 4x बरोबर 8y बरोबर 6z आणि जे गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे तिघांचं एकत्रितसाठी XYZ हे गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. XYZचे
तिघांचे एकत्रित गुणोत्तर किती असायला पाहिजे. सेम प्रोसेस, काही वेगळं करू नका. लसावी शोधा आणि लसावीला प्रत्येकानं तुम्हाला भागायचं. मग लसावी आधी बघा काय होणार आहे. मोठा म्हणला तर हे 8 आहे. 8चा पाडा बघा 8 त्रिक 24 पर्यंत जाईल. 24 म्हणल्यानंतर 4च्या पण पाड्यात मिळते आणि 6च्या पण मिळते. म्हणजे जो लसावी आहे तो किती मिळेल मला इथं 24. मला 24ला बघा प्रत्येकानं काय काय 24 भागिले 4 जर केलं तर 6 मिळेल. 24 भागिले 8 3 आणि 24 भागिले 6 4. म्हणजेच XYZ यांचं जे तिघांचं एकत्रित गुणोत्तर आहे ते किती असणार आहे माझं तर 6. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. इथं देखील आपल्याला काय करायचं आहे तर लसावी पद्धतीचाच वापर करायचा आहे. प्रश्न जर बघितला तुम्ही तर तिथं बघा आपल्याला देताना गुणोत्तर नॉर्मल पद्धतीने दिलं आहे, पण विचारलेले जे गुणोत्तर आहे ते बघा तिथं अपूर्णांकाच्या फॉर्ममध्ये गुणोत्तर आहे ते. म्हणजेच काय 1/x 1/y आणि 1/z मध्ये आपल्याला ते गुणोत्तर शोधायचं आहे. दिलेलं काय आपल्याला तर XYZ यांचं गुणोत्तर आहे जे की किती आहे बघा तर 9/4/12 आहे. म्हणजेच ज्यावेळी अपूर्णांकात एखादं गुणोत्तर विचारलं असेल किंवा दिलं असेल अशा वेळी देखील आपल्याला लसावी पद्धतीचाच वापर करायचा आहे. म्हणजेच काय ज्या काही व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत म्हणजे सुरुवातीचा आहे बघा XYZ गुणोत्तर आहे 9/4/12 आणि जे विचारले त्यासाठी आपल्याला सेम लसावी पद्धतीचा वापर करायचा आहे. जसं तुम्हाला म्हटलं लसावी मात्र तुमचं तोंडी झाला पाहिजे. ही तर टेबल करायची काहीही गरज नाही आहे. मोठी संख्या 12 आहे. 12चा पाडा आपल्याला माहिती आहे की 12 त्रिक 36 मिळते बघा. तर काय 9 चौक 36 पण आहे आणि 4 9 पण 36 आहे. म्हणजेच जो लसावी आपल्याला मिळेल तो मिळणार आहे किती 36. तर करायचं काय फक्त फायनल आन्सरसाठी आपल्याला 1/x 1/y आणि 1/zचं गुणोत्तर शोधायला आलेल्या लसावीला तुम्हाला फक्त ह्या प्रत्येक संख्येनं भागत जायचं आहे. म्हणजेच काय होणार बघा 36 भागिले 9 36/4 आणि इथं होणार आहे 36/12. मग फायनल आन्सर बघा 9 चौक 36 जाईल 4 9 36 आणि 12 त्रिक 36. म्हणजेच जे एकत्रित गुणोत्तर आहे ते किती असायला पाहिजे रे माझं तर 4/9/3 हे आपल्याला काय असणार आहे फायनल आन्सर असेल. म्हणजेच लक्षात काय ठेवायचं तुम्हाला ज्यावेळी अपूर्णांकात गुणोत्तर दिलं असेल किंवा विचारलं असेल दोन्ही पद्धती वेळी पण आपल्याला काय लसावी पद्धतीचाच वापर करायचा आहे. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल जाऊ आपण. सेम आहे बघा एक्झाम्पल जसं आत्ता केलं आपल्याला. इथं देखील तुम्हाला जे विचारलेलं जे एक्झाम्पल आहे ते देखील आपल्याला काय अपूर्णांकाच्या फॉर्ममध्येच विचारलेलं आहे. मग एक्झाम्पल बघा काय आपल्याला तर PQRचं गुणोत्तर दिले 8 5 10 आणि विचारले काय 1/p 1/q आणि 1/rचं एकत्रित गुणोत्तर किती असेल. सेम व्हिडिओ पॉज करायचं आहे. आधी लसावी शोधा आणि आलेल्या लसावीला फक्त तुम्हाला काय भागत जायचं आहे. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली मी लिहितो तिथं काय 1/p 1/q आणि 1/r. मग संख्या ज्या होत्या बघा गुणोत्तर जे होतं किती आहे रे तर 8 5 10 अशा पद्धतीनं ते गुणोत्तर आहे. मग लसावी शोधायला लागेल. मोठी संख्या 10 10चा पाडा बघा 10 चौक 40 आहे. 8च्या पण पाड्यात आहे 8 45 आणि 5च्या पण पाड्यात आहे 45. मग आलेल्या लसावीला फक्त आपल्याला भागत जाव्या म्हणजे 40/8 40/5 आणि शेवटी होणार आहे 40/10. मग भागाला काय करायला बघा तर 8 45 5 48 आणि 10 चौक 40. म्हणजेच काय तर 1/p 1/q आणि 1/r ह्यांचं जे गुणोत्तर आहे ते किती असायला पाहिजे 5 8 4 हे आपलं असेल फायनल आन्सर. ठीक आहे. आणि आजच्या सेशनमधला लास्टचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम तिथं फक्त आता बघा गुणोत्तर अपूर्णांकात दिलं आहे तुम्हाला डायरेक्टली. शोधण्याचा जो फॉर्मॅट आहे तो आपल्याला नैसर्गिकमध्ये कन्वर्ट करायचा आहे. ते देताना काय आहे बघा आपला 1/a 1/b आणि 1/c गुणोत्तर आहे 10 18 15. विचारले ABCचं एकत्रित. ठीक आहे. प्रोसेस सेम राहणार. मला देताना दिले की ते 10 18 आणि 15 जे आपल्याला शोधायचं आहे A B आणि C. प्रोसेस सेम राहील. काही चेंज वेगळं करायचं नाही आपल्याला. लसावी घ्यायचा लसावीला भागायचं. लसावी जर बघितला मोठी संख्या बघा 18 मिळते आपल्याला. 18चा पाडा जर म्हणला तुम्ही 18 5 90 एक आहे बघा ते जे की 10च्या पण पाड्यात आहे 10 9 90 आणि 15च्या पण पाड्यात मिळते. याचा अर्थ जो लसावी आहे तो येईल माझा 90. मग आता लसावीला फक्त प्रत्येकाने भागत जावा 90/10 90/18 आणि इथं होणार आहे 90/15. ठीक आहे. मग यानंतर भाग घालू डायरेक्टली काय होणार बघा 10 9 90 18 5 90 आणि 15 सक 90. म्हणजे ABCचं जे गुणोत्तर आहे ते किती असायला पाहिजे माझं 9 5 6 हे आपलं काय असेल ते फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा जो आजचा सेशन आहे तो महत्त्वाचा या दृष्टीने असेल. जर तुम्ही पोलीस भरती करत असाल तर डायरेक्टली प्रश्न तुम्हाला ह्या टॉपिकवरती विचारला जातो. 2 गुणोत्तर दिले जातात. दोघांना तुम्हाला एकत्र करावं लागेल.
त्याच पद्धतीने जर साप सिलेक्शनची एक्झाम देत असेल तरी देखील तुम्हाला या टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि या प्रश्नांचा जो या कन्सेप्टचा वापर आपल्याला देखील शाब्दिक उदाहरणामध्ये देखील आपल्याला करायला लागणार आहे. म्हणजेच कधी कधी आपल्याला 2 गुणोत्तर वेगळ्या पद्धतीने दिले जातात आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला या कन्सेप्टचा वापर करावा लागतो. म्हणजेच काय महत्त्वाचं कन्सेप्ट आहे, डायरेक्टली प्रश्न पण विचारला जाऊ शकतो, प्लस तुम्हाला शाब्दिकमध्ये देखील या पद्धतीचा काय करायचा आपल्याला वापर करायचा आहे. ठीक आहे, चला तर मग आजचा सेशन आपण इथंच राऊंड अप करायचं आहे. सेशन आवडला असेल सेशनला लाईक नक्की करा आणि त्याच पद्धतीने तुमच्या सर्व जेवढे विद्यार्थी मित्र आहेत जे चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात अशा सर्व विद्यार्थ्यांना सेशनची लिंक नक्की शेअर करा. आणि त्याच पद्धतीने प्रॉपर कन्सेप्ट तुम्ही वापर करायचा आणि त्याच पद्धतीने जो की आपण लसावी पद्धत जी आहे ती फार महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. कारण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना अशा टाईपचं एक्झाम्पल म्हणजे अपूर्णांकात दिलं असेल किंवा जे मागच्या टाईप जिथे जिथं आपल्याला लसावी पद्धतीचा वापर करायचा आहे अशामध्ये तुमचं कन्फ्युजन थोडंसं होऊ शकतं. त्यामुळे ती कन्सेप्ट प्रॉपर चांगल्या पद्धतीनं तुम्ही समजून घेतली पाहिजे. आणि त्यामध्ये जर काय सर्वात महत्त्वाचं असेल तर तो लसावी तुमचा तोंडी तुम्हाला जमलाच पाहिजे. जर विनाकारण तुम्ही प्रत्येक वेळी लसावीला जर टेबल करत बसला तर लक्षात ठेवा तो वेळ तुमचा विनाकारण काय होणार आहे तुमचा कॅल्क्युलेशनमध्ये वाया जाणार आहे. त्यामुळे थोडंसं अपडेट तुम्ही झालं पाहिजे. लसावी तुम्हाला चांगल्या पद्धतीने तोंडीच तुम्हाला काय झाला पाहिजे जमला पाहिजे. क्लिअर आहे. चला तर मग आजचा सेशन आपण इथंच राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.